नमस्कार. आज आपण हेल्दी आणि प्रोटीनयुक्त चना मसाला बनवूया. चला बघूया. कुकरमध्ये हे मी चना भिजवून घेतलेले अगोदरच ते कुकरमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं, थोडं नमक टाकायचं, थोडी हळद टाकायची, त्याच्यानंतर हिंग टाकायचं थोडं. त्याच्यानंतर झाकण लावून 2 शिटी कुकरला काढायच्या. त्याच्यानंतर बारीक कांदा एक चिरून घ्यायचा, एक मिरची चिरून घ्यायची. मिरची तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे. एक काकडी चिरून घ्यायची बारीक, एक गाजर छोटा चिरून घ्यायचा बारीक, त्यानंतर टमाटर एक छोटा चिरून घ्यायचा बारीक, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. त्याच्यानंतर उकडलेले चणे एका बाउलमध्ये काढायचे, कांदा टाकायचा, काकडी टाकायची, त्याच्यामध्ये मिरची टाकायची, टोमॅटो टाकायचा, गाजर टाकायचा त्याच्यामध्ये आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची वरून. नंतर त्याच्यामध्ये थोडं नमक टाकायचं. नमक आपण अगोदरच टाकलं होतं चण्यामध्ये, त्यामुळे थोडंच टाकायचं. थोडा चाट मसाला टाकायचा. त्यानंतर तिखट टाकायचं, थोडंसं मिरची पावडर, थोडंसं जिरा धनिया पावडर आणि निंबू पिळायचा आणि ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता आपला चना मसाला तयार झालेला आहे. हा सर्वांसाठी पौष्टिक नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.